श्री सद्गुरू शहामुनी महाराज प्रसन्न. श्री सद्गुरू शहामुनी महाराज यांच्या संजीवन समाधीच्या या पवित्र स्थानी चांबळी गाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या ठिकाणी आपण आलो आहोत आणि विजय भिसे महाराज यांच्याकडून या स्थानाबद्दलची माहिती, या गावाबद्दलची माहिती असे आपण 2 व्हिडिओ आत्ता अपलोड केले. या तिसऱ्या भागात पुन्हा एकदा आपण विजय महाराज आणि शेंडकरजी तुमच्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत. या आपल्या या पवित्र स्थानाबद्दल, श्री सद्गुरू शहामुनी महाराजांबद्दल अजून काही आपण सांगू इच्छित आहे विजय भिसे साहेब? हो, तर आता शहामुनी महाराज हां हे नाव का पडलं? हां शहा हे महाराजांचं नाव, शहा. ओके. हां आणि मुनी हे नाव गुरूंचं नाव आहे. हां त्यांचे गुरु हा, मुनींद्र स्वामी म्हणजेच महाअवतार बाबाजी. मुनींद्र स्वामी. हां म्हणजेच महाअवतार बाबाजी. हां तर महाअवतार बाबाजी हे दिव्य चैतन्य शक्तिशाली आहेत. अच्छा. सगळ्या त्यांच्या म्हणजे वाघे पुढे दाते ज्ञानाचा उजेड, हां अंगणाचं झाड कैवल्याचं, अशा प्रकारे त्यांचं हां हे आहे. हां तर मग अशा पद्धतीने ते महाअवतार बाबाजी आहेत. त्यांचंच नाव पुढं महाअवतार बाबाजी आहेत. मुनींद्र स्वामी त्यांचं नाव आहे. मग म्हणून शहा आणि मुनी, मुनी म्हणजे मुनी नाव लावलं म्हणून शहामुनी हे नाव पाडलेलं आहे. हां तर ओके. शहामुनी महाराजांनी सिद्धांतबोध ग्रंथ लिहिला. त्याच्याबरोबर काय सांगायचं आपल्याला? त्या शहामुनी महाराज आणि शिर्डीचे साईबाबा हां, यांचं गुरु आणि शिष्याचं नातं हे कधी निर्माण झालं? बरोबर आहे. तर शहामुनी महाराज ज्यावेळेस नगरला गेले होते हां आणि नगरला जाताना काणिपनाथ मंदिरापाशी म्हणजे मडीच्या जवळ जे सेलू म्हणून गाव आहे त्या ठिकाणी महाराजांची सेलू. हां सेलू तिथं भेट झाली. हां तर ते एकदम लहान होते, त्यांना काय आई वडील नव्हते आणि का असे भटकत होते. महाराजांनी त्यांना ओळखलं, म्हणजे ही फार दिव्य शक्तिशाली पुरुष आहे, हां म्हणजे हे. मग त्यांना जवळ घेतलं. त्यांना कोणीच नव्हतं, अन्न पाणी वगैरे असं अनेक गोष्टीचे प्रॉब्लेम होते त्या ठिकाणी. हां मग साईबाबांनी त्यांना 5व्या वर्ष 3ऱ्या-4थ्या वर्षी त्यांनी घेतलं आणि 8 वर्ष जवळजवळ त्यांच्यासोबत राहिले. अच्छा. आणि मग एके दिवशी त्यांनी शहामुनी महाराजांनी ज्या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या केली, हां ते बारामती जवळ मुढाळे गाव, हां त्या मुढाळे गावाजवळ आले साईबाबांना घेऊन. आणि त्या मुढाळे गावामध्ये काही लोक म्हणू लागले की मुनी आमच्या गावात आलेत, हां म्हणजे साक्षात ईश्वर आहेत म्हणले ते. हां तर त्यांची आम्ही पूजा, हिंदू लोक म्हणू लागले आम्ही पूजा करू. पूजा तर करायची. हिंदू लोक म्हणले, मुसलमान लोक म्हणू लागले की हे आमचे बादशाह आहेत, हां आम्ही त्यांची पहिली ये शाह साहब हमारे बादशाह है. बादशाह आहे, हां आणि आम्ही त्यांची पूजा करू, असा त्यांचा तो विषय, नमाज त्यांच्या पुढे पडू, अच्छा. असा तो विषय झाला. मग त्यावेळेस काय झालं माहिती का? त्यावेळेस हिंदू आणि मुसलमानमध्ये दगडफेक सुरू आली. बरं. पूजा कुणी पहिली करायची. हां हां दगडफेक होता होता त्या ठिकाणी एक वीट होती. हां. ती वीट कुणीतरी पुढच्या व्यक्तीला मारण्यासाठी टाकली. बिरकावली. त्या हां. ठिकाणी नेमकीच शहा मुनी महाराजांना ती वीट लागली हां. आणि त्यांच्या कानशिला बसली त्या ठिकाणी. अच्छा. अशा कानशिला इथं बसल्यानंतर त्यातून बळबळ रक्त आलं. हां रक्त आल्यानंतर त्या ठिकाणी महाराजांनी अशी ती वीट धरली आणि साईबाबांच्या पदरात दिली. म्हणजे साईबाबा, हां. ही तू वीट घे आता, हां आणि ज्या वेळेस ही वीट फुटेल हां. त्यावेळी तू समाधी घे, आणि अरे ही वा. वीट तुला सतत मार्गदर्शन करेल. कुठं जायचं, कुठं राहायचं, कुठं काय करायचं, कुठं समाधी घ्यायची, सगळ्या प्रकारे तुला हे मार्गदर्शन करत जाईल. अच्छा. म्हणजे गुरुनी दिलेला प्रसाद असतो. प्रसाद होत होतो. त्यांच्या जोडीत कायम असं हां हो. आणि क्या- मग त्याने ती वीट घेतली क्या बात. आणि साईबाबा त्यानंतर गेले. नंतर शहामुनी महाराजांनी श्री गुरु मंदिर, बाणेश्वर मंदिर या ठिकाणी तिथे गेले आणि मग सिद्धांतबोध नावाचा ग्रंथ पूर्ण केला. हां आणि पूर्ण करत असताना त्या ठिकाणी शेवटच्या 4 ओळी सांगितल्या हां की शेवटच्या 4 ओळी त्यांनी लिहिल्या आणि समाधी घेतली. हां. तर शेवटच्या 4 ओळी तुम्हाला सांगतो मी. हां आत्ता हीच मंगळ आरती, आत्ता हां. हीच मंगळ आरती, मी नाही तू गुरुमूर्ती, जीवभाव समर्पला तुझ प्रती, शेवटची ललिता अवघातू, मी पणाचा धूप जाळला, कापूर पंचप्राण ज्योत प्रकाशला, आनंद टाळी हर्ष बुक्का उधळला, गजर केला नामाचा, वा. झाली लिहवायची सीमा, लेखणी वाहिली गुरु पादपद्या, शहामुनीचा आत्मा अष्टभावे निवाला. आणि मग वा. त्यांनी अष्टभावाने त्या ठिकाणी समाधी घेतली त्या ठिकाणी. हां. असा तो विषय आहे. आता शंकर महाराज जे आहेत, धनकवडीचं हो, मंदिर बरं. जे आहे आपल्या हां. पुण्याच्या शहरामध्ये, त्या शंकर महाराज मंदिरामध्ये एक ग्रंथ एका व्यक्तीला मिळाला, त्याने घेतला, तो वाचला, त्यानंतरची एक तुमच्याशी निगडीत अशी कहाणी आहे. हो, सांगतो. त्याच्याविषयी जरा मला माहिती सांगतो पाहिजे. मी. हां हा जो चैतन्य रहस्य ग्रंथ आहे हां. तो शहामुनी महाराजांच्या सिद्धांतबोध ग्रंथ आधारे लिहिलेला गेलेला आहे. ओके. आणि हा ग्रंथ विक्रीसाठी शंकर महाराज मंदिरामध्ये ठेवला होता. हां
आणि ज्यावेळेस शंकर महाराजांच्या मंदिरात ठेवला त्यावेळेस एक संजय कापसे या व्यक्तीने चिंचवडच्या हां संजय कापसे या व्यक्तीने चिंचवडला नेला हां. आणि तो पूर्णपणे वाचला. हां वाचल्यानंतर त्याला झोपच नाही. हां मग असे 7 दिवस झाले. हां. 7 दिवस झाल्यानंतर त्यांनी शंकर बाबांनी त्यांना दृष्टांत दिला की हां. तुझ्याकडे जो ग्रंथ आहे हां तो ग्रंथ भिसे महाराजांना द्या. अच्छा. त्यांनी तो ग्रंथ संत वाड्मय ग्रंथ त्यांनी तुमच्याकडे आणून दिला. हां आणून दिला. हां आणि मग त्यांनी त्यावेळेस मला 4 वाजता फोन केला पहाटे. भिसे महाराज असा असा शंकर बाबांनी दृष्टांत दिलेला आहे, हां मी काय करू म्हणले. मला बाबांचं दर्शन घ्यायचे शाहुनी बाबांचं. आणि तो ग्रंथ त्यांनी सपोर्ट केलेला आहे. हां. ग्रंथाचं नाव तुम्हाला सांगते की मिनिटात. हां त्याच्यावरनं तुम्ही हा चैतन्य रहस्य हा ग्रंथ लिहिला. हो हो. अच्छा. आत्मानंद स्वामी चरित्र असा अच्छा. तो ग्रंथ आहे. आत्मानंद स्वामी स्वामी चरित्र आणि ओके. वाड्मय ग्रंथ असं तो अच्छा. एक नाव आहे हां, त्याचं. हां. त्यांनी तो ग्रंथ इथं आणून दिला. इथं आल्यानंतर मग त्यांना झोप लागली. हां. आणि मग मला नंतर कळालं की त्याच्यामध्ये जे लिखाण आहे हां. ते मी तुम्हाला आता सांगितलं हां. की शिर्डीचे साईबाबा आणि शाहुनी महाराज हे हां. गुरु शिष्यांचे नाते. ओके. नाही नाही, हे खूप हा पदर मला पण माहिती नव्हता. त्याच्यामुळं माझ्या प्रेक्षकांना सुद्धा ज्यांना माहीत नाही त्यांना ही माहिती खूप छान वाटेल नक्कीच. विजय भिसे साहेब, आता या पवित्र स्थानाविषयी तुमच्या मनामध्ये काहीतरी एक संकल्पना असेलच ना, त्याविषयी थोडंसं आपल्या सगळ्या भक्तगणांना थोडी माहिती द्यावी. काही तुमचं आव्हान करायचं असेल की या पवित्र स्थानासाठी जर खूप इच्छुक असतात, शंकर महाराजांचे भक्त असतील, श्री स्वामी समर्थांचे भक्त असतील, साईबाबांचे भक्त असतील, अशा सर्व भक्तगणांना काही आव्हान करू शकता का, करू इच्छिता का? तर मी एकच आवाहन करू शकतो की ह्या मंदिरात आम्ही एक आध्यात्मिक उन्नती व्हावी आणि अध्यात्माची प्रगती व्हावी हां. आणि अध्यात्म ज्ञान हे संपूर्ण विश्वामध्ये प्रगट व्हावं. बरोबर. आणि म्हणून बाबांनी सिद्धांतभूत ग्रंथ लिहिला आहे आणि ह्याची निर्मिती तिथे झालेली आहे, अध्यात्मावर झालेली आहे. हां. तर हे ज्ञान हे जगापर्यंत पोहोचावं ही पोहोचावं. यांची कीर्ती, यांचा हां. जो काही कालावधी होता याविषयी जी आज कमी लोकांना माहिती हो. आहे ती जास्तीत जास्त लोकांना व्हावी. माहिती व्हावी. आणि या स्थानाच्या इथं मी तर तुम्हाला सुचवेन की ह्या ज्या काही छोट्या छोट्या कहाण्या आहेत त्याचीसुद्धा भित्तिचित्र तुम्ही इथं लावण्यास हरकत नाही. बरं. कारण साईबाबांचे हे गुरु आहेत हे मला नाही वाटत की खूप लोकांना माहीत असेल. हो जे अध्यात्मात आहेत त्यांना कदाचित माहीत असेल, पण बिईंग कॉमन मॅन माझ्यासारख्या माणसाला ही घटना, ही गोष्ट आजच माहिती झाली आहे. बरोबर आहे. त्याच्यावरनं मी सामान्य जनांचा विचार करून सांगतोय की याविषयीची माहितीसुद्दा या ठिकाणी उपलब्ध होईल, अशी काहीतरी इथे सुधारणा भविष्यात आपण करावी, याच सूचना. ज्यावेळेस मला अजून एक सांगायचं ही मूर्ती आपले हे मंदिर का ओपन केलं, हां तर ह्याचं असं कारण होतं की मी 10वीला होतो आणि आमच्या घरात भांडणे झाली काहीतरी XYZ. अच्छा. म्हणून मी बाबा सहज मी पाया पडा गेलो. हां तर पाया पडलं, महाराज मला काय चुकलं असेल काय मला काय कळत नाही, पण असं का घडलं. आणि तितक्यात दिवा गेला, तिथला दिवा चालू होता तर दिवा विजला गेला. अच्छा. म्हणून मी आपलं डोकं पेलं आणि जायला निघालो. तर त्या ठिकाणी दिवा आपोआप प्रकाशमान झाला. पुन्हा दिव्यात तेल नसताना तो प्रकाशित झाला. वा. आणि हा बराच वेळ प्रकाशित दिवा होता. हां त्यानंतर मला 2-3 वर्षांनी शाहुनी महाराजांनी मानव रूपात दर्शन दिलं. हां असं एकदम त्यांनी या ठिकाणी कपणी बांधलेली हां. त्या रूपात आणि त्यांच्या सभोवताली प्रचंड मोठा प्रकाश असा दिसला. वा. असं मला दर्शन त्या ठिकाणी एका वेळेस या ठिकाणी मला नागरूपाने दर्शन दिलं महाराजांनी. ओके. असं खूप वेळा दर्शन दिलं. याचं जेव्हा बांधकाम सुरू झालं हां त्यावेळेस मी असं ऐकलं या चांबळी गावामध्ये हां. काही लोकांशी चर्चा करताना हां की मातीच्या गणपतीची मूर्ती आधी तुम्हाला खाली गणपती सदृश मूर्ती तिथं हो. दिसली. ज्यावेळेस बांधकाम सुरू केलं आम्ही या ठिकाणी बांधकाम करता करता बऱ्याचशा वस्तू सापडल्या, पोलादी वस्तू, जातं सापडलं. 3 आणि- साप पण मिळाले. आणि पाठीमागे बाबांच्या पाठीमागे ज्यावेळेस काम करतो आम्ही हां. तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिकच 3 साप प्रगट झाले. कुठून आले काय वेगळ्या काय वेगळ्या माहिती. रंगाचे होते. एक हिरवा रंग, हां. एक लाल रंग आणि काळसर होता रंग असा. अच्छा. तिन्ही नाग होते. ओके. तिन्ही नागांना त्यांनी असे 10चा आकडा होता. आणि तुम्ही जवळजवळ- इथं ही 3 शिखरं केली आहेत. हा ते ब्रह्मा विष्णू ब्रह्मा महेश. केलेले ते. मला तरी आता असं वाटतं आध्यात्मिक टच याला द्यावासा वाटतो हां. की त्या ब्रह्मा विष्णू महेश यांनीच त्या सर्परूपामध्ये तुम्हाला दर्शन दिलं हो. आणि या कार्यास शुभेच्छा दिल्या असं मी तरी मानतो. बरोबर. खूप खूप धन्यवाद विजय भिसे साहेब, शेंडकर साहेब आणि आणि आपण आमच्या सुद्धा. गावाचं यामध्ये फार मोठा सहभाग आहे. हां. आणि चांगल्या तुम्हाला गावाचे- सहकार्य केलेल्या आहे. सगळ्यांचे मी माझ्या चॅनलतर्फे सुद्धा या चांबळी गावातल्या या पवित्र स्थानाच्या जीर्णोद्धारासाठी जे म्हणून हात राबतायत त्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनपूर्वक आभार मानतो, तुमच्यातर्फे मानतो आणि माझ्या चॅनलतर्फे मानतो.
आपणच आपल्या या ज्या परंपरा आहेत, आपणच आपला हा जो काही एक आध्यात्मिक पाया आहे, ज्या लोकांनी आपल्या लोकांसाठी, सगळ्या लोकांच्या चांगल्यासाठी, उद्धारासाठी कार्य केलं, त्या लोकांचं कार्य इथून पुढच्या पिढ्यांना माहीत होण्यासाठी आपणच झटताय, यासाठी तुमचे पण लाख लाख मी आभार मानतो. तुमच्या कार्यामध्ये सिद्धी देण्यासाठी, यश देण्यासाठी तो श्री गणेश आहे, सद्गुरू श्री आपले शहामुनी महाराज स्वतः आहेत. त्यामुळं माझ्या शुभेच्छांची तशी आवश्यकता पण नाही आहे. हे शुभ आशीर्वाद तुमच्या पाठीशी सतत राहोत, याच सदिच्छा, शुभेच्छा. आणि या व्हिडिओत आपण इथंच थांबू. मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो. चांबळी गावातील पुरंदर तालुका, जिल्हा पुणे येथील हे एक पवित्र स्थान खास मला माहिती झाली ती तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा 3 व्हिडिओंचा मी आत्ता हा उहापोह केला आहे. प्रत्येक व्हिडिओ पूर्ण पहा, तरच तुम्हाला या पवित्र स्थानाबद्दल माहिती होईल. आणि ज्या कोणाला मनोभावे या स्थानासाठी काही करायचं आहे, त्यांना शंकर महाराज नक्कीच बुद्धी देतील आणि त्याप्रमाणे इथली भरभराट होईल, यात मला काहीही शंका नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज शनी जयंतीचा दिवस, अतिशय पवित्र दिवस. शनी महाराजसुद्धा तुम्हाला कृपाशीर्वाद नक्कीच आजपासून त्यांचेही आशीर्वाद तुम्हाला लाभोत, यात सदिच्छा, शुभेच्छा. धन्यवाद.